ठाणे महामार्गावर परेलजवळ एक स्मशानभूमी आहे. दिवसा सगळं शांत दिसतं, पण रात्री त्या रस्त्यावरून कुणी चालत गेलं तर परत कधीच तसाच राहत नाही. ही गोष्ट आहे 2016 मधली. रवी एक डिलिव्हरी कंपनीत काम करणारा तरुण रात्री उशिरा एक पार्सल पोहोचवायला निघाला होता सायनकडून परेलच्या दिशेने. घड्याळात 1:40 झाले होते. रस्त्यावर अंधार आणि समोर स्मशानाचा गेट दिसत होता. गाडीत जात असताना त्याला जाणवलं रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. पांढरे कपडे, हातात लहान बाळ आणि डोकं थोडं वाकलेलं. रवी थांबला, विचारलं, मॅडम, एवढ्या रात्री इकडे का उभे आहात? ती शांतच राहिली. रवीला वाटलं कदाचित मदत लागेल, पण जसा तो गाडी बाहेर पडला बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याने पाहिलं ती बाई गायब, फक्त बाळाचा आवाज हवेत. त्याने हेडलाईट चालू केल्या आणि त्या प्रकाशात बाळ जमिनीवर पडलं होतं. तो धावून गेला, पण जवळ गेल्यावर बाळाचा चेहरा पूर्ण काळा, डोळे लाल आणि तोंडातून धूर निघत होता. रवी भीतीने गाडीत बसला आणि वेगाने निघाला. मिररमध्ये मागे पाहिलं. आवाज आला, माझं बाळ परत दे. लोक म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी स्मशानाच्या भिंतीला धडकलेली सापडली. रवी जिवंत होता पण बेशुद्ध. आजही रात्री परेल स्मशानाजवळ ट्रक ड्रायव्हर्स जाताना हॉर्न वाजवतात, कारण म्हणतात जर तू हॉर्न नाही वाजवला तर ती बाई वाट अडवेल आणि तिच्या बाळाचा रडण्याचा आवाज हवेत घुमतो. माझं बाळ परत